नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत ॲडव्हर्टाइजमेंट आणि मार्केटिंग या तिन्ही टीमचे विचार अद्वैतला पटलेले नसतात। त्या तिघांचंही एकच मत असतं की चांदेकर ज्वेलर्सचे जे डिझाईन्स असतात, जे कलेक्शन्स असतात ते खूप महाग असतात, खूप ब्रँडेड असतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते घेणं परवडत नाही। परंतु अद्वैत मात्र या गोष्टीवर अडून असतो की चांदेकर ज्वेलर्स हा एक ब्रँड आहे आणि चांदेकर ज्वेलर्स कमी प्रतीचे दागिने बनवणार नाही। मग त्यावेळी कलाला एक कल्पना सुचते। कला सर्वांना म्हणते की मी काही बोलू का। आता असं कला म्हणतात, सरोज आणि अद्वैत मात्र रागाने कलाकडे बघू लागतात की आता हिला काय बोलायचं मध्ये, आणि ही कशाला मध्ये नाक खुपसते। परंतु त्यावेळी आबा मात्र कलाला बोलण्याची संधी देतात। कला सर्वांना सांगते की एक पर्याय आहे आपल्याकडे, तसंही आपल्याला गुणवत्तेमध्ये तडजोड करण्याची काही गरज नाही आणि तीच आपली ओळख आहे। लोकांना आपल्याकडे चांदेकर ज्वेलर्सचा दागिना आहे या गोष्टीचा अभिमान आहे। आपण आयुष्यात काहीतरी एक मोठी गोष्ट पार पाडली आहे अशी भावना आहे प्रत्येकाची त्यामागे, आणि दागिना हा प्रत्येकासाठीच महत्त्वाचा असतो। कोणासाठी ती आठवण असते, कोणासाठी वारसा असतो, कोणाची ती पहिली कमाई असू शकते किंवा कोणाच्या प्रेमाचं प्रतीक। सर्वसामान्य माणसं तर फार विचार करून, विचारपूर्वक अगदी पैसे साठवून दागिने घेत असतात। एखादा दागिना विकत घेणं म्हणजे त्या घरामध्ये जणू सोहळाच असतो। आपल्याकडे तर लग्नातलं मंगळसूत्र, एंगेजमेंटच्या अंगठ्या, लहान बाळांचे पायातले आणि हातातले वाळे, या सगळ्याची तर आपल्याकडे डिमांड आहेच। परंतु प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाला जगातली सगळी सुख द्यावीत, मग ते आईवडील श्रीमंत असो किंवा सामान्य। प्रॉब्लेम हा आहे की प्रत्येक आईवडिलांना ते स्वप्न पूर्ण करता येतं असं नाहीये। मग अशा वेळी त्या लोकांना आपण दिलासा देऊ शकतो, तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो। आपण जर असं केलं तर आपला खप हा प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचेल। मला काय वाटतं, आपण कुठलीही तडजोड न करता चांदेकरांचं टॉप डिझाईन हे 1 ग्रॅम सोन्यामध्ये बनवायला घेतलं तर? कलाचा हा निर्णय आबांना फार आवडतो। आबा म्हणतात की कला, अगदी लाखात एक बोललीस बरं का तू। अद्वैत, तुला काय वाटतं याबद्दल? इकडे रोहिणीला कलाचं टेन्शन आलेलं असतं। रोहिणी विचार करत असते की ही कला जेवढी साधी दिसते ना, तेवढी साधी अजिबात नाहीये। ही तर खूप हुशार आहे आणि सगळीकडे ही जर पुढे पुढे करत राहिली ना तर डॅड मात्र सगळं काही तिच्यावर सोपवून मोकळे होतील आणि मग आम्ही सर्वजण मोकळ्या हाताने बसू। आतापर्यंत फक्त अद्वैतला या सगळ्या गोष्टीपासून लांब कसं ठेवायचा हाच एक प्रश्न होता, आणि त्याला गुंडाळणं सुद्धा फार सोपं आहे। फक्त फॅमिली म्हणायचं की तो लगेच भावनिक होतो। पण ही कला मात्र फार शहाणी आहे आणि हिच्यापासून तर सावध राहायलाच पाहिजे। एवढंच नाही तर राहुलला सुद्धा सावध राहायला मला आता शिकवायला पाहिजे। इकडे सोहम हा कॅफेमध्ये बसलेला असतो। आता काजल त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि सोहमला म्हणते की सोहम, आज काय मस्त काम झालं ना कॅफेमध्ये, आणि तुझ्या पेंटिंगची अरेंजमेंट पण एकदम कडक झाली। सोहमचा मूड मात्र ऑफ असतो, सोहमचा चेहरा पडलेला असतो। तर काजल त्याला विचारते की काय रे मित्रा, काय झालं, तुझा चेहरा का पडलाय असा? सोहम म्हणतो की काही नाही ग, जाऊ देत ना। काजल म्हणते की ही तर चिटिंग झाली, आणि तू तर मला नेहमी सांगतोस की आपण काही लपवायचं नाही दुसऱ्यापासून। आपल्या मित्राला सगळ्या काही गोष्टी शेअर करायच्या असतात, सांगायच्या असतात, मग तू तर आपल्याला काहीच सांगत नाही। सांग चल पटकन, काय झाले बरं? सोहम म्हणतो की तुझा मालक मला इथे ठेवेल ना, म्हणजे बघ ना, दिवसभरात फक्त एक पेंटिंग गेलंय। काजल म्हणते की अरे मग त्यात एवढं काय झालं? अरे आज तुझा पहिला दिवस होता आणि त्यात तुझं एक पेंटिंग गेलंय, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, तुला कळतंय का? 2-3 दिवसामध्ये इथल्या सगळ्या लोकांना कळेल की ह्या कॅफेमध्ये एक्सलंट असं एक्झिबिशन लागलंय। मग बघच इकडे तुझं पेंटिंग खरेदी करण्यासाठी किती लोक जमा होतात ते। आता काजलचं हे इतकं पॉझिटिव्ह बोलणं ऐकून सोहमला थोडंसं मोटिवेशन आलेलं असतं। काजल सोहमला म्हणते की चला आता एवढी कॉफी पिऊन टाक आणि 3 महिन्याच्या आत तुला ही प्यायची। सोहम म्हणतो की काय, तू काय माझी आई आहेस का? काजल म्हणते की नाही, म्हणजे आता तुझी आई जरी आसपास नसली तर आपल्यालाच काळजी घ्यावी लागेल तुझी, आणि आपलं तर असं आहे बाबा की एकदा मित्र म्हटलं ना तर आपण मैत्री पूर्णपणे निभावतो। मग काजल आता काउंटडाऊन सुरू करते आणि सोहम पटकन कॉफी पिऊन टाकतो। पुन्हा एकदा सोहम काजलला विचारतो की जातील ना ग माझे पेंटिंग्स? काजल म्हणते की अरे यार, तू का असं बोलतोस, आणि तू विसरलास का तू चांदेकर आहे म्हणून? म्हणजे पेंटिंग गेले काय, नाही गेले काय, पैसे मिळाले काय आणि नाही मिळाले काय, तुला काय या सगळ्या गोष्टींचा फरक पडतो? तू तर चांदेकर आहेस ना। सोहम मनात विचार करत असतो की गुंडेश्वर, हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय आणि मला माहिती आहे ना का तुला पैशांची किती गरज आहे। माझी जर जास्तीत जास्त पेंटिंग विकली गेली तर मी तुला मोठ्या प्रमाणात मदत करू शकेल, आणि तू तर एकदम तुझ्या कलाताईसारखी स्वाभिमानी आहेस। तुला मी जर असे पैसे दिले तर तू असे पैसे नाही स्वीकारणार।
मी तुला कमिशन देतोय या अर्थाने या निमित्ताने तू घेशील तरी माझ्याकडनं पैसे. काजल आता सोहम समोर येऊन चुटकी वाजवते आणि म्हणते की ए तंद्री बहादर, काय चाललंय तुझं, कुठे हरवून गेलास. तेव्हा सोहम म्हणतो की काही नाही. काजल म्हणते की बरं ठीक आहे, चल आपल्याला आता भरपूर कामं आहेत, मी करते माझे कामं. काजल आता तिच्या कामासाठी तिथून निघून जाते. इकडे आबा हे मीटिंगमध्ये म्हणत असतात की सुनबाईने खरंच चांगला उपाय काढलाय. ते कलाला विचारतात की कला, आता हीच गोष्ट जरा विस्तारून सांग, पुढे काय म्हणायचंय तुला सांग. कला म्हणते की आपले जे दागिने असतील ते सर्वसामान्य लोकांसाठीच असतील आणि त्यामध्ये कुठलीही तडजोड नसावी. ॲक्च्युली ते कसं करता येईल याचा विचार देखील मी करतेय, परंतु ते सगळे डिझाईन्स 1 ग्रॅम सोन्यामध्ये कसे बसवायचे याचाही आपण विचार केला पाहिजे. आबांना मात्र कलाचा हा निर्णय फारच पटलेला असतो. सोबत जी मॅनेजमेंट, मार्केटिंग आणि ॲडव्हर्टाइजमेंटची टीम असते त्यांना तर कलाचा हा निर्णय खूपच आवडलेला असतो. कलाची ही कल्पना त्यांना खूपच आवडलेली असते. त्यातून एक गोष्ट तर सॉल्व्ह होणार असते, ते म्हणजे चांदेकर ज्वेलर्सचा खप. दागिने जर 1 ग्रॅम सोन्यामध्ये बनवले तर ते दागिने कमी किमतीचे असतील आणि ऑब्व्हियसली ते दागिने कमी किमतीचे असल्यामुळे लोकांमध्ये चर्चा होईल आणि खप सुद्धा वाढेल. शेवटी चांदेकर हा एक ब्रँड आहे, त्यामुळे लोकांना ब्रँडचे दागिने घातल्याची सुद्धा फिलिंग येईल. कलाच्या ह्या आयडियामुळे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतात. अद्वैत देखील यावर विचार करत असतो, पण कुठेतरी मात्र सरोजला कलाचं हे म्हणणं अजिबात पटलेलं नसतं. सरोज मात्र कलाकडे रागाने बघत असते आणि तसंही कलाने कितीही चांगली आयडिया सुचवली किंवा कितीही चांगलं काम केलं तरी सरोजचं तोंड हे नेहमी वाकडंच असणार आहे. आबा आता सर्वांना सांगतात की आपण हे नवीन कलेक्शन लगेचच बाजारात आणूयात आणि आपण या कलेक्शनला कलाविष्कार असं नाव देऊयात. तर कलाच्या नावावरनं आता दागिन्यांना कलाविष्कार असं नाव देण्यात आलेलं असतं, त्यामुळे कला ही फारच खुश असते. मार्केटिंगचे सर म्हणतात की मॅडम, खरंच तुम्ही या सगळ्या गोष्टी खूप सोप्या करून सांगितल्या आणि आता या गोष्टीमुळे मार्केटिंगला सुद्धा खूप मदत होणार आहे. श्रीकांत काका लगेच चिडतात आणि म्हणतात की काय तुम्हाला फक्त सोपी कामं करायची आहेत का मग. त्यावर ते सर म्हणतात की नाही, कुठलंच काम हे सोपं नसतं, परंतु जर अशा पद्धतीने आपण कमी किमतीत दागिने मिळताय हीच गोष्ट जरा वेगळ्या पद्धतीने लोकांना समजावून सांगितली तर लोकांना ती पटेल सुद्धा. म्हणजे आपल्याला प्रोडक्शन आणि प्रॉफिट या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधता येईल. आबा म्हणतात की हे बघा, कला जे काही बोलली आहे त्यातला प्रत्येक शब्द मला पटलाय. त्यावरती तिन्ही टीम म्हणत असते की हो, आम्हाला सुद्धा कला मॅडमचा हा निर्णय अतिशय पटलेला आहे आणि आपण जर असं काम केलं तर आपण अजून पुढे जाऊ शकतो. आबांना कलाचं फार कौतुक वाटत असतं. कलाला ते म्हणत असतात की फार हुशारीने तू हे सगळे निभावलंयस. आबा अद्वैतला पुन्हा एकदा विचारतात की अरे अद्वैत, यावर काहीतरी बोल, म्हणजे आपण मीटिंगची सांगता तरी करूयात. अद्वैत म्हणतो की नाही ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सर्वांना जर हे पटत असेल आणि आपल्या कंपनीला त्या गोष्टीचा जर फायदा होत असेल तर माझी काहीच हरकत नाही. सानिका, तू एक काम कर, तू मॅडम सोबत जा आणि त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्या आयडिया डिस्कस कर आणि बाकी डिपार्टमेंटबद्दल सुद्धा त्यांना अंदाज दे. सानिका म्हणते की ठीक आहे सर. आबा म्हणतात की आपण एक काम करूया, हे कलेक्शन आपण गणपतीमध्ये लॉन्च करूयात. येत्या 5 दिवसामध्ये आपल्याला प्रोडक्शन सुरू करायला हवं आणि 5 दिवसामध्ये कामाचा अहवाल सुद्धा घेतला गेला पाहिजे. त्यामुळे ही मीटिंग आता संपवली तरी चालेल. असं म्हटल्यानंतर आता ज्या टीम असतात त्या तिथून निघून जातात. आबा मात्र फारच खुश असतात, कारण कलाने निर्णयच एवढा छान सांगितलेला असतो, कलाची आयडियाच एवढी छान असते की एका क्षणात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतात. आबा कलाला म्हणतात की सुनबाई, आता तू अद्वैत सोबत या बिझनेसमध्ये उतरली आहेस ना, तर मला माहिती आहे की तू चांदेकर ज्वेलर्स ह्या बिझनेसला 7 समुद्रापलीकडे घेऊन जाशील. काय आहे ना, अद्वैत जरा थोडासा गरम डोक्याचा आहे, त्यामुळे ताडकी फाड बोलून तो जरा बाजूलाच होतो, परंतु तू मात्र समतोलाने घेती आणि तुमची ही जोडी सगळ्या गोष्टींचा समन्वय साधेल. बरं आता चालू दे तुमचं, आम्ही निघतो. आबा जेव्हा असं म्हणतात तेव्हा सरोजला मात्र खूप राग येत असतो. आबा म्हणतात की ठीक आहे, तुमचं चालू द्यात, आम्ही सगळेजण जातो इथून निघून. आता सगळेजण तिथून निघून गेलेले असतात. कला आणि अद्वैतच केबिनमध्ये असतात. अद्वैत कलाला म्हणतो की खरे, एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन आता घोळ नको घालूस ना तू. कला म्हणते की मी नाही घालणार घोळ, मी करेल सगळं मॅनेज. बरं चल, आता मला कामाला लागू दे, उगाचच इथे वाद घालत बसू नकोस. आणि अजून तर स्वामीनाथन सरांना डिझाईन सुद्धा बघायचे, तू अजिबात मला डिस्टर्ब करायचं नाही हा, आणि बघायला सुद्धा येऊ नको बाहेर. कला लगेच तिथून निघून जाते, तर अद्वैतही विचार करत बसलेला असतो. इकडे सरोज ही घरी आलेली असते आणि बॅलन्स शीट बघत असते. फोनवर कोणाला तरी ती चांगली झापत असते आणि म्हणत असते की तुम्हाला बॅलन्स शीट सुद्धा क्लिअर करता येत नाही का? काय उपयोग आहे तुम्हाला एवढं पेमेंट देऊन सुद्धा? उद्यापासून डायरेक्ट ऑफिसमध्येच येऊ नका तुम्ही. सरोज खूप रागात असते आणि चिडूनच हे सगळं बोलत असते. पुन्हा एकदा सरोजच्या आगीमध्ये तेल ओतण्यासाठी रोहिणी तिथे आलेली असते.
रोहिणी सरोजला म्हणत असते की अगं सरोज वहिनी किती रागवतीयस तू. तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी प्लीज, माझं डोकं आधीच खूप फिरलंय आणि प्लीज आता तू अजून जास्त फिरवू नकोस. रोहिणी म्हणते की हो मग मला माहिती आहे ना तुझं डोकं का फिरलंय ते, आणि राहुलने मला सगळ्या गोष्टी सांगितल्यात. अगं सरोज वहिनी तुला कळतंय का, अद्वैतने आतापर्यंत एक हाती सगळा बिझनेस हँडल केलाय. मग अचानक ही कला अशी पुढे पुढे कशी काय आली. तुला खरं सांगू का, मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त डॅडचा राग येतोय. म्हणजे बघ ना, डॅडचा किती विश्वास होता ना अद्वैतवर. सगळीकडे फक्त माझा अद्वैत माझा अद्वैत आणि माझा अद्वैत. त्यांना तर नुसतं सगळीकडे फक्त कला कला आणि कला एवढीच दिसते आणि आपण त्यांच्यासाठी सगळेजण परके होऊन गेलोय. सरोज वहिनी तुला म्हणून सांगते की येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला जर त्या कलाची परमिशन नाही घ्यावी लागली ना तर देव पावेल आपल्याला. तितक्यातच रोहिणीला एक कॉल येतो. त्यामुळे रोहिणी म्हणते की वहिनी जरा माझा फोन आलाय, मी जाऊन येते. रोहिणी आता कॉल घेण्यासाठी बाहेर निघून गेलेली असते. तेव्हा सरोज मनात विचार करत असते की रोहिणी जे काही बोलतीये ते अगदी खोटंही बोलत नाहीये. रोहिणी बोलते ते बरोबर बोलते. ह्या कलाला वेळीच आवर घालायला हवा. इकडे सर्वजण आता ऑफिसमधून घरी आलेले असतात आणि बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले असतात. अंजू त्या सर्वांना पाणी देते तर कला सुद्धा सोफ्यावर बसलेली असते. आता सरोजला काय होतं काय माहिती. सरोज आता बाहेर येते आणि कलाला बोलायला सुरुवात करते. कलाला ती म्हणते की काय ग, स्वतःला जास्त शहाणी समजतेस का. तुला काय वाटलं आजच्या दिवशी तू आमच्यासोबत ऑफिसमध्ये आली म्हटल्यावर तू ऑफिसची मालकीण झाली का. आल्या आल्या अंजूने तुला पाणी आणून दिलं आणि पाण्याचा ग्लास तू तिथेच ठेवलास. यावरनं तर आता मला तुझे रंगच दिसायला लागलेत. आज तर काय तुला पाण्याचा ग्लास हातामध्ये भेटलाय, उद्या तर तुला केबिनही मागून घेशील आणि ऑफिसमधून घरी आल्यावर नुसत्या ऑर्डरही सोडशील नाही का. तसंही आज पहिल्यांदा मीटिंगमध्ये गरज नसताना तू शहाणपणा केलायस. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, इतकी वर्ष आम्ही उत्तम बिझनेस करतोय, त्यामुळे तुझ्या वाचून आमचं काही अडू शकत नाही. ज्वेलरी बिझनेसमध्ये आम्ही नंबर 1 आहोत आणि आज केवळ तू आमच्यामुळे बिझनेसमध्ये आली आहेस. आणि आमच्या बिझनेसमध्ये जराही तू नाक खुपसायचा प्रयत्न केलास ना तर एवढं लक्षात ठेव की गाठ पहिल्यांदा माझ्याशी आहे. आपल्याला जितकं काम करता येतं ना तेवढंच काम करायचं. आणि जर लायकीपेक्षा जास्त वागायला लागलीस ना तू, बघ मग मी तुझं काय करते ते. सरोजने कलाला सरळ सरळ धमकी दिलेली असते आणि सर्वांसमोर ती कलाला बोलत असते. त्यामुळे राहुलला आणि रोहिणीला मात्र खूपच मज्जा येत असते. दोघंही एकमेकांकडे बघून हसत असतात. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, ही मुलगी मला उद्या ऑफिसमध्ये दिसता कामा नये. स्वामीनाथनच्या डिझाईन व्यतिरिक्त हिने कशामध्येही तिचं नाक खुपसायचं नाही. अद्वैत म्हणतो की हो आई, परंतु आपल्या मीटिंगमध्ये जे काही मुद्दे मांडले जातात ते सगळे मुद्दे डिपार्टमेंटच्या रेकॉर्डवर येतात. तिने जी आयडिया सजेस्ट केली आहे ती सगळ्या लोकांना आवडली आहे आणि तिने ती सर्वांसमोर मांडली आहे म्हटल्यावर तिला सॅम्पल प्रेझेंटेशन तर तयार करावंच लागेल. हाच आपल्या कामाचा पॅटर्न आहे. तेव्हा सरोज म्हणते की काय, कामाचा पॅटर्न कधीही बदलू शकतो. तशीही ही मुलगी मला घरात सहन होत नाही म्हटल्यावर ऑफिसमध्ये तरी कशी होणार आहे. अद्वैत सरोजला म्हणत असतं की हो आई, परंतु आपला नाईलाज आहे आणि आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. हे बघ, आबांना तिची डिझाईन आवडली आहे, डिपार्टमेंटमधील सगळ्या लोकांना तिची डिझाईन आवडली आहे. एवढंच नाही तर मिस्टर स्वामीनाथन यांना सुद्धा तिचीच डिझाईन हवी आहे. आणि या सगळ्या कारणामुळे तिचं आपल्या ऑफिसमध्ये असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्या कामासाठी आणि आपल्या बिझनेससाठी आता हीच गोष्ट इम्पॉर्टंट आहे की ती ऑफिसमध्ये येणं. त्यामुळे आपण तिला आता टाळू शकत नाही. अद्वैतने अगदी धडधडीत सरोजला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. अद्वैत सरोजची बाजू सोडून कलाची बाजू घेत असतो. कलाच्या बाजूने तो बोलत असतो. त्यामुळे सरोजला मात्र फार खटकत असतं. आता ही मुलगी तर आपल्या हातातून गेलीच आहे, परंतु आता आपला मुलगाही हिच्यामुळे आपल्या हातातून जातो की काय अशी भीती आता सरोजला वाटू लागते. तेवढ्यातच आता अनंत भाऊजी आणि त्यांची फॅमिली आलेली असते. अनंत आणि त्याची फॅमिली तिथे आलेली असते. ते सरोजला म्हणतात की वहिनी येऊ का आतमध्ये. सरोज त्यांना बघून खूपच खुश होते आणि म्हणते की अहो भाऊजी तुम्ही या ना. आता सरोज त्या सर्वांना आतमध्ये घेत असते. त्यांना बघून सर्वांना खूप आनंद झालेला असतो. आबा म्हणतात की काय रे अनंता, आज कसं काय येणं केलंस आणि तू येऊन तर आज अगदी सुखाचा धक्का दिलाय सगळ्यांना. राहुल रोहिणीला विचारतो की मम्मा हे कोण आहेत. तेव्हा रोहिणी सांगते की अरे हे अनंत भाऊजी आहेत. अरे हा अनंत आहे माझा कझिन आणि त्याला मीच बोलवलं इथे. राहुल म्हणतो की मम्मा अगं तू का बोलवलंयस त्यांना. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे बघ ना, आता तू घरात पाहुणे आलाय म्हटल्यावर त्यांचा पाहुणचार कोण करणार. आता घरात ते आलंय म्हटल्यावर त्यांचा पाहुणचार तीच करणार. आता घरात ते आलेत म्हटल्यावर त्यांचा स्वयंपाक कोण करणार. कला. त्यांचा पाहुणचार कोण करणार. कलाच. आणि आता त्यांच्यासमोर उठ बस हे करता करताच तिचा दिवस निघून जाईल.
मग आपण बघूयात ना की ती तिची कामं कशी करते ते. बघूयात आपण की कशी बनवते ती सगळ्या डिझाईन्स. राहुल म्हणतो की मम्मा तू खरंच ग्रेट आहेस बरं का, एकदम सॉलिड. रोहिणी म्हणते की थँक्यू, कारण मी आहेच ग्रेट. सरोज आता वहिनींना म्हणत असते की किती दिवस झाले ना आपण भेटलो नव्हतो, कदाचित 2 वर्ष झाले असेल की आपण काहीच भेटलो नाही, आणि आज तुम्हाला असं समोर बघून खरंच खूप आनंद झाला. आणि तुम्हाला माहिती आहे का, अचानक जर कोणी असं घरी आलं ना तर जास्त आनंद होतो. वहिनी म्हणतात की अगं रोहिणीने इतका आग्रह केला तर म्हटलं जाऊनच येऊयात. आणि रोहिणी हे सुद्धा म्हणत होती की काका आमची खूपच आठवण काढतात, त्यामुळे जर काकांना भेटून आलं तर बरं होईल असं आम्हाला वाटलं आणि आम्ही आलो. मग रोहिणी सर्वांना सांगते की हो, मीच फोन करून यांना बोलवलंय. हा माहिती आहे, मी मुद्दाम कोणाला काही सांगितलं नाही, परंतु कधी कधी असे सरप्राईज दिलेले छान असतात. आणि सरोज वहिनी, तू सुद्धा कधी कधी म्हणतेस ना की आपल्याला हवे असलेले पाहुणे जर आले तर किती छान वाटतं. शिवाय अधेमध्ये डॅड सुद्धा तुमची फार आठवण काढतात बरं का. सरोज विचार करत असते की ही रोहिणी नक्की बरी आहे ना, ही अचानक एवढी चांगली कशी काय वागायला लागली. रोहिणी अनंतला आणि त्याच्या फॅमिलीला म्हणत असते की अद्वैतच्या आणि राहुलच्या लग्नामध्ये तुम्ही नव्हते ना, म्हणून मग विचार केला की तुम्हाला दोन्ही सुनांना सुद्धा भेटता येईल. तुम्ही परदेशात असल्यामुळे आपलं काही भेटणं झालं नाही, परंतु आता मात्र तुम्ही भेटू शकता. सरोज म्हणते की काहीही असो, कारण कुठलंही असू देत, परंतु त्या निमित्ताने का होईना तुम्ही आलात ना, हे खूप महत्त्वाचं. अद्वैत प्रसादला विचारतो की प्रसाद तू कसा आहेस, त्यावर प्रसाद म्हणतो की मी तर एकदम उत्तम. अद्वैत विचारतो की आणि सायली कशी आहे. काकी म्हणतात की अरे खूप छान आहे ती, आणि नंदन मानवले हा तिला, इतके दिवस आम्ही तिच्याकडेच होतो. काकी म्हणतात की अरे सायली खूपच छान आहे, आणि लंडन अगदी मानवलंय तिला, आम्ही तिच्याकडेच तर होतो इतके दिवस, आत्ता आम्ही परत आलोय. आबा प्रसादला म्हणतात की काय रे प्रसाद, किती मोठा झालायस तू, अगदी बापाच्या उंचीला आलायस बरं का. आणि हो, आता बसा बरं तुम्ही, आता जेवण खावण करूनच जायचंय. सर्वजण आता गप्पा मारत असतात, गप्पा मारत हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा सरोज कलाला म्हणते की पाणी आण जरा. तेव्हा कला म्हणते की हो आणते. कला पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते. सरोजही तिथून निघून जाते. रोहिणीला मात्र खूप मज्जा येत असते, आणि रोहिणी ही मनात म्हणत असते की कला, आता दिल्या किचनमध्ये तू सुखी राहा. आता किचनमध्ये जर तू अडकली तर डिझाईन सोड, सॅम्पलवर विचार करायला सुद्धा वेळ मिळणार नाही तुला. आणि एकदा की तुझ्या हातून चूक झाली ना की तुला बिझनेसमध्ये घेण्यासाठी डॅड 100 वेळा विचार करणार. कला किचनमध्ये आलेली असते, पाहुण्यांसाठी ती ग्लासमध्ये पाणी भरत असते. आता सरोज मुद्दाम तिथे येते. सरोज कलाला म्हणत असते की हे बघ, मी तुला सून मानत नसले ना तरी सुद्धा सगळेजण तुला माझी सूनच मानतात, आणि चांदेकरांची मोठी सून मानतात. तुला चांदेकरांचा फॅमिली मेंबर म्हणूनच बघितलं जातंय. तुला उद्यासाठी डिझाईन बनवायचे, सॅम्पलवर विचार करायचा आहे, सॅम्पल बनवायचे, प्रेझेंटेशन बनवायचंय. पण एक गोष्ट मी तुला समजावून सांगते, ती म्हणजे घरातल्या कामांमध्ये मला अजिबात कामचुकारपणा नको आहे. घरातली सगळी कामं ही अंजूच्या अंगावर टाकायची आणि आपण मात्र डिझाईन बनवत बसायचं, असं अजिबात करायचं नाही. आबा तसंही तुझं कौतुकच करत असतात नेहमी सुगरण म्हणून, मग जर तुला कौतुक हवं असेल तर कामही करावं लागेल. आणि जेवण बनवायचं होतं म्हणून मी डिझाईन बनवू शकले नाही असं एक्सक्यूज तर मला द्यायचंच नाहीस. आणि मला घरातलं काम करावं लागलं म्हणून मला डिझाईन्स बनवता आले नाही असा एक्सक्यूज सुद्धा द्यायचा नाही, आणि आबांना जाऊन तर अजिबात सांगायचं नाही. आबांची सहानुभूती मिळवण्याची सुद्धा तुला काही गरज नाही. बघा मित्रांनो की सरोज ह्या सगळ्या गोष्टी बोलते जे की सरोज स्वतः घरात एकही काम करत नाही. घरातली सगळी कामं ही कलाच्या आधी सुद्धा रजनीच करत होती, आणि कलानंतर रजनी आणि कला करत होते. आतापर्यंत सरोज आपल्याला कधीही किचनमध्ये दिसली नाही, कधीही किचनमध्ये काही काम करताना दिसली नाही. कारण का की ती ऑफिसचं काम सांभाळते, कारण का तर ती बिझनेस सांभाळते. परंतु कलाकडनं मात्र तिच्या किती अपेक्षा आहेत की कलाने घरही सांभाळलं पाहिजे, तिने डिझाईन्सही काढल्या पाहिजे, सॅम्पलवर विचारही केला पाहिजे, सोबतच प्रेझेंटेशन सुद्धा तयार केलं पाहिजे. एका वेळी कलाने एवढे सगळे कामं करायचे आणि आपण मात्र फक्त ऑफिसचं काम करायचं, असं कसं चालेल. यावरची तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच सांगा हा. कला सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, परंतु मी असं का करेल. तेव्हा सरोज म्हणते की तुला सांगू का, तू अगदी काहीही करू शकतेस, आणि मला काय तुझे कमी अनुभव नाही आहेत, त्यामुळे आज सगळ्या गोष्टी मी क्लिअरच करते. हे बघ, तुला डिझाईन बनवायचे म्हणून तुला प्रिपरेशन गरजेचं आहे, आणि डिझाईनच्या प्रिपरेशनसाठी तुला आधी अद्वैतसोबत डिस्कशन करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेव 2 मिनिटं, परंतु घर आणि ऑफिस तितकंच महत्त्वाचं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की दोन्हीकडेही मला कामचुकारपणा अजिबात नको आहे.
ऑफिसमध्ये काम करायचंय ना तुला, मग घर आणि ऑफिस दोन्हीही गोष्टी मॅनेज करून दाखव. आणि उद्या जर जाऊन काही नुकसान झालं तर तू चांदेकरांसाठी काम अजिबात करणार नाही. ही गोष्ट सरोजने कलाला अगदी स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि सरोज तिला विचारते की कळलंय ना तुला. तेव्हा कला मान डोलावते, कारण कलाकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि कला सरोजच्या तोंडी कधी लागणार नाही हे आपल्यालाही माहीत आहे. त्यामुळे जे काही सरोज बोलतीये ते कला ऐकून घेते आणि तसं काही करण्याचा सगळा प्रयत्न करणार असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत किचनमध्ये येतो. कलाला तो म्हणत असतो की उद्याचं काय करायचं ठरवलंय, तू तिकडे कमिटमेंट देऊन आली, तुला माहिती आहे ना. तेव्हा कला म्हणत असते की हो, पण कमिटमेंट करताना मला हे नव्हतं माहिती की घरी पाहुणे येणार आहेत म्हणून. आणि हे बघ, याआधी सुद्धा तू मला कमिटमेंट दिली आहे आणि मी पूर्ण केली नाहीये, असं तर कधीच झालं नाहीये. अद्वैत मनात विचार करत असतो की ह्या अति आगाऊने जर मला तोंडावर पाडलं ना तर माझं नुकसान होईल हे वेगळंच, परंतु माझी इमेज सुद्धा खराब होऊ शकते. तर आबा आता रात्रीच्या वेळी बाहेर येऊन बसलेले असतात. तेव्हा कला मात्र डिझाईन्सच बनवत असते. आबा कलाला विचारतात की काय ग सुनबाई, तू जेवली नाहीयेस का अजून. कला म्हणते की नाही आबा, ह्या डिझाईन पूर्ण करते आणि मग जेवेल. तितक्यातच अद्वैत तिथे येतो. तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की काय रे अद्वैत, तू जेवलास का. अद्वैत म्हणतो की हो, मी तर कधीच जेवलो. आबा म्हणतात की असा हलगर्जीपणा कसा करून चालेल रे, कला अजून जेवली नाहीये आणि तू मात्र जेवून घेतलंस. आता तू तुझ्या हाताने तिला भरव. तेव्हा कला ही डिझाईन काढत असते आणि अद्वैत आता तिचा टाइम वेस्ट होऊ नये म्हणून आणि अद्वैत मात्र तिला भरवत असतो. तर अद्वैत कलाकडे अजिबातही बघत नसतो, परंतु कलाला मात्र खूप छान वाटत असतं की अद्वैत चांदेकर मला भरवतोय आणि ती स्वतःशीच हसत असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.